नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाखापेक्षा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की 21 ऑगस्ट 2024 पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे डीबीटी द्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 पासून येणार आहे। परंतु हे अनुदान 21 ऑगस्ट 2024 पासून कोणत्या पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं येणार आहे, परंतु कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार, हेक्टरी किती रुपये येणार, कधीपासून येणार, परंतु यासाठी कोणते काम करावं लागणार। कारण की काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21 ऑगस्ट पासूनच अनुदान येणार नाही, परंतु जसे शेतकरी पात्र होतील तसे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार। परंतु मित्रांनो, आता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि जवळपास 14 ऑगस्ट 2024 च्या जीआर नुसार या अनुदानाचं वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया एक सेंट्रलाइज बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि कालच या बँकेमध्ये या अनुदानासाठी हे अनुदान वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं उघडण्यात आलेलं आहे आणि जवळपास सोयाबीन आणि कापसासाठी 4192 कोटी रुपयांचा निधी या स्टेट बँक ऑफ इंडिया या सेंट्रलाइज बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे। आणि आता याच बँकेच्या माध्यमातून राज्यातील 84 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हे अनुदान जवळपास तुमच्या खात्यामध्ये 21 ऑगस्टला येण्याकरिता कोणतं काम करायचं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु 21 ऑगस्ट 2024 पासून अनुदानाच्या वितरणाला 100% सुरुवात होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे। संमतीपत्र कशासाठी द्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी मध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला घेणे आवश्यक आहे। त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या कृषी सहाय्यकाकडे, तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे देणे बंधनकारक आहे। आणि त्या संमतीपत्रामध्ये तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचं संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, दिनांक, सही आणि तुमचा आधार क्रमांक, याचबरोबर तुमचा ते संमतीपत्राबरोबर तुमच्या आधारची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे। फक्त 2 कागदपत्र, पहिलं संमतीपत्र, त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती भरायची आहे। कारण की डीबीटी मध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता संपूर्ण माहिती इंग्लिश असणे अत्यंत महत्त्वाचे, त्यामुळे संमतीपत्राबरोबर तुमच्या आधारचा झेरॉक्स हे 2 कागद तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत। याचबरोबर जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्याला संमतीपत्र, ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायचे आहेत त्याच्या नावाचं संमतीपत्र, याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र, त्या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये सर्व खातेदाराची सामायिक जेवढे खातेदार शेतकरी असतील त्यांची सर्वांची नावं, त्यांच्या सह्या आणि तुम्ही कोणाला ना हरकत म्हणजे त्या खात्यात तेवढ्या शेतकऱ्यांच्या नावापैकी कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायचे आहेत त्याच्या नावानं संमतीपत्र तुम्हाला द्यायचं आहे। अशा प्रकारचं संमतीपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, याबरोबर तुम्हाला आधारचं कार्ड, आधार कार्डचा झेरॉक्स जोडायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व प्रक्रिया पार पाडायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र राहतील याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या लक्षातच बसत नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी केलेली होती, परंतु त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की ई पीक पाहणी केली आहे, सातबाऱ्यावरती नोंद सुद्धा आहे, परंतु त्यांच्या यादीला नाव आलं नाही। अशाही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, ती आनंदाची बातमी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची पीक पाहणी केली होती त्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद असेल तरच
त्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पीक पेरा म्हणून कापूस आणि सोयाबीनचं तिथं जर नसल, ते पेरा जर नोंदवलेला नसेल, तर तुम्हाला या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार नाही। त्यामुळे मित्रांनो हे सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे। आणि पात्र होण्याची शक्यता मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केले नाही त्यांची मात्र कमी आहे, कारण की शासनाच्या माध्यमातून 8 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम हेक्टरी अनुदान हे किती येणार हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी एका पिकासाठी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे 10,000 रुपये, म्हणजे कमीत कमी 1,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये, कमीत कमी 20 गुंठे, जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी हे अनुदान येणार आहे। म्हणजे सोयाबीनसाठी 2 हेक्टरची मर्यादा, कापसासाठी 2 हेक्टरची मर्यादा, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं 2-2 हेक्टर 4 हेक्टर असेल तर त्यांना 20,000 रुपये येऊ शकतात, अशी माहिती स्वतः ॲग्रोवनने सुद्धा दिलेली आहे आणि मी तुम्हाला सुद्धा देत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता काय काम करावं लागणार तुम्हाला, तर संमतीपत्र आणि नाहरकत प्रमाणपत्र हे 2 कागद तर सांगितले, फॉर्म सुद्धा सांगलेला आहे। परंतु तुम्ही पात्र झाले आहात का नाही झालं, ती यादी कशी बघायची हे तर मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगलेले। तुमच्या गावच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून तुमच्या चावडीवरती किंवा तुमच्या ग्रामपंचायतीवरती याद्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। परंतु आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आम्ही ई पीक पाणी केलेले आहे, आम्ही 2023 ची गेल्या वर्षीची ई पीक पाणी केलेली होती, आमच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनचे नोंद सुद्धा आहे, परंतु आमचं यादीला नाव आलेलं नाही। हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। असं जर असेल तर, कारण की याच्या अगोदर भरपूर प्रकार घडलेले आहेत, कृषी सहायकाचा शिवीगाळ असेल, मारहाण असेल, परंतु आता परत कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून किंवा कृषी जे काही राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दखल घेण्यात आली, परंतु पुन्हा आता डबल ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली नाहीत, ई पीक पाणी करून सुद्धा नाव आलेले नसतील, तर त्यांची नावं परत दुसरी यादी येणार आहे आणि त्या दुसऱ्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची बाकी राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी केलेली होती त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद सुद्धा आहे, त्यांची जर नाव आलेली नसतील तर त्यांची परत दुसऱ्या यादीमध्ये नाव येणार आहेत। आता उद्या परवा परत सोमवार किंवा मंगळवारी ही परत तुमच्या गावची यादी येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं अपडेट होतं आणि राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। जवळपास 84 लाख शेतकरी बांधवांना जवळपास कापसासाठी 1,500 कोटी रुपये, म्हणजेच 1,500 कोटी रुपये, सोयाबीनसाठी 2,600 कोटी रुपये आणि एकूण जर विचार केला तर जवळपास 4,192 कोटी रुपयांचं अनुदान हे कापूस आणि सोयाबीनसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि 21 ऑगस्ट 2024 पासून या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं वितरण सुरू केलं जाणार आहे। जसे शेतकरी पात्र होतील तसतसे अनुदान 21 ऑगस्ट 2024 पासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे। 14 ऑगस्ट 2024 या शासन निर्णयानुसार GR नुसार या अनुदानाचं वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेलं आहे आणि या बँकेमध्ये 4,192 कोटी रुपये जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि लवकरच आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या हप्त्याचं या सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक छोटंसं अपडेट आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।